मी माझ्या पहिल्या US ट्रिपवर चालले. इतका जास्त स्नोफॉल होतोय. मोस्टली सगळ्याच फ्लाइट्स डिलेड आहेत. फुल टेन्शन मध्ये होती बघ ती. आम्ही शेरेटन न्यूयॉर्क मध्ये थांबलोय. फायनली 2025 साली ते शक्य झालंय. फुल झगझगाट झगमगाट. सिग्नलला व्हिडिओ घेतोय तुझा. युट्यूबर हा, बिंग युट्यूबर. टाइम स्क्वेअर डिझनी मध्ये आलोय. भक्तीच्या आवडत्या सेक्शन मध्ये स्पाइस सिम्फनी इंडो चायनीज आहे. मंचाव ना भाई 1/2. मला इंडियाची आठवण आली आहे मंचाव सूप. मॅग्नोलिया बेकरी मध्ये फेमस आहे त्यांच्या बनाना पुडिंग साठी. बनानाचे पीस पण आहेत ना. हो, केळ्याचं शिकरणच आहे. तसंच लागतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग मध्ये. आज मी हा व्लॉग स्टार्ट करते. त्याचं रिझन पण स्पेशल आहे. मी माझ्या पहिल्या US ट्रिपवर चालले, ते पण न्यूयॉर्कला. मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल की संकेत न्यूयॉर्क मध्ये आहे, तर मी त्याला जॉईन करणार आहे त्याच्या ट्रिपला. खूप धमाल करू आम्ही. तो तर वर्क ट्रिपला गेलाय, पण मी वेकेशन घेऊन चालले. फर्स्ट टाइम असेल माझं न्यूयॉर्क मध्ये. खूप सारे टुरिस्टी वस्तू करणार आहोत आम्ही तिकडे. आयटिनरी बनवून ठेवली आहे, तर लेट्स सी त्यातलं काय काय आम्ही कव्हर करू शकतो. आता तर माझं इमिग्रेशन आणि सगळं झालंय आणि मी थांबले माझ्या फ्लाईट साठी एअरपोर्टवर. बॅड वेदर कंडिशन्स मुळे माझी फ्लाईट डिले झाली आहे. 1:30ची फ्लाईट होती, ती आता 2 वाजता झाली आहे. होपफुली हा स्नो थांबू दे. इतका जास्त स्नोफॉल होतोय. मला वाटतं मोस्टली सगळ्याच फ्लाईट्स डिलेड आहेत. जितका टाइम माझी फ्लाईट डिले झाली आहे, तर म्हटलं त्याचा बेटर यूज करूया. व्हिडिओ एडिट करते. हा व्हिडिओ लारोनचा आहे, जिथे आम्ही गेलेलो अम्युजमेंट पार्कला, जेव्हा श्रुती आणि मम्मी इथे आलेले. मी जस्ट टिम हॉर्टन्सला आले काहीतरी छोटासा एक स्नॅक घ्यायसाठी. तर त्यांच्याकडे काही सेवरी आयटम तर नव्हतं, तर मी जस्ट एक बेगल घेतलंय विथ क्रीम चीज. आता मी माझ्या गेटवर जाईन आणि हे खाते बसून, थोडासा पोटाला आधार. माझ्या फ्लाईट पुन्हा डिले झाली आहे, तर मी ठरवलं इथे बसूनच मी हा बेगल आणलेला तो खाते आणि साइड बाय साइड व्लॉग एडिट करते. One eternity later. फायनली इतक्या डिले नंतर फ्लाईट बोर्ड करायचा टाइम झालाय. तर मी बोर्ड करते फ्लाईट. लेट्स गो. Hours later. आता मी लगाडिया एअरपोर्ट वरून ही बस घेणार आहे Q70, जी मला एका सबवे स्टेशन वरती सोडणार आणि मग मी जाणार आहे टाइम्स स्क्वेअरला. 1 hour later. फायनली मी हॉटेलला पोहोचले. आम्ही शेरेटन न्यूयॉर्क मध्ये थांबलोय. डिरेक्टली टाइम्स स्क्वेअरला येते. फर्स्ट स्टॉप रात्री टाइम्स स्क्वेअर असणार आहे. सकाळी 10:30ला निघालेले मी आणि फायनली येस, वेलकम 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 वेलकम. मी तुमच्या पहिले पोहोचले हॉटेलमध्ये. A few moments later. नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये. वेळ झाला आहे 7:15. टेम्परेचर आहे 4 ते 5 डिग्री. बट लोकेशन आहे न्यूयॉर्क. आम्ही आज न्यूयॉर्कला आहोत, राईट इन फ्रंट ऑफ टाइम्स स्क्वेअर. म्हणजे हे हॉटेल आहे शेरेटन टाइम्स स्क्वेअरच्या बस 2-3 मिनिटावरच आहे. आणि भक्तीची ही पहिली ट्रिप आहे, फर्स्ट US ट्रिप. तर भक्तीने स्टार्टिंगला व्लॉग घेतलाय माझ्या ट्रॅव्हलचा, फ्रॉम मॉन्ट्रियल टू न्यूयॉर्क. बघू, जर चांगला असेल तर टाकू. वेदर खूप डेंजर होतं मॉन्ट्रियलला, बर्फ वगैरे होता. भक्तीची आज पहिली जर्नी US साठी आणि त्यात हे सगळं वेदर. फुल टेन्शन मध्ये होती भक्ती. पण निघालेले सकाळी घरातून आणि इथे संध्याकाळी 6ला पोहोचले. एवढ्यात मी गाडीनी बसनी कशाने पण पोहोचले. पण हा फन आहे, आली आहे सुखरूप. आणि आता 3 दिवस असणार आहे. जास्त ऍक्च्युली 5 दिवस, पण 5 दिवसाचे 3 दिवसच मी धरीन, कारण की सोमवारी तर तू जाणार आहे. तर आता बघूया न्यूयॉर्क भक्ती बरोबर. कारण की मी आधी आलोय, पण त्यामुळे कधी व्लॉगिंग केली नव्हती. सो माझ्यासाठी पण वेगळा एक्सपिरियन्स आहे. फर्स्ट व्लॉग इन न्यूयॉर्क. ऑल सेट. येस, टाइम्स स्क्वेअर. टाइम्स स्क्वेअरला जाऊया. हे काय घेतलंय? गिम्बल. गिम्बल वगैरे घेऊन चांगलं तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर सबस्क्राईब करू बनता है भाई को प्रोत्साहन देणे का. आणि तुला कसं वाटतंय? मी एकटा आलेलो, तेव्हा वाटलेलं की यार भक्ती पण असली पाहिजे. फायनली 2025 साली ते शक्य झालंय. 9 वर्षांनी. बापरे. आणि इथून टाइम्स स्क्वेअर स्टार्ट होतो प्रॉपर. कॅमेराला काहीतरी झालंय वाटतं. फेमस येलो टॅक्सीज आणि स्क्रीन्स बघा फक्त. बापरे, फुल झगझगाट झगमगाट. हे फेमस हर्षेसचे चॉकलेट्स. आणि भक्ती इथे व्हिडिओ घेते. डिझनी मध्ये आलोय आणि आज वेदर पण चांगलं आहे. हे बार्बी सेक्शन आहे. किती सुंदर. आणि शँडलियर बघा. ओ कडक. केवढा ह्यूज आहे आणि केवढा मस्तच बनवला यार. एक नंबर. असं वाटतंय डिझनी वर्ल्ड मध्ये आलो. फील आहे भाई, फील आहे.
आणि भक्तीच्या आवडत्या सेक्शन मध्ये आलो. हिला कप गोळा करायची सवय आहे. मग्स ना. आणि इकडे सगळे असे वेगवेगळे डिझनीचे कॅरेक्टरचे मग्स आहेत. तो पण मस्त आहे. कोणता? बो लाईक माय बो. लाईक माय बो. काय रे बाबा घेतेस? आज फर्स्ट दिवशीच नाही, नंतर अजून आहे. हा घे 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 नंतर घे. कसं वाटतंय? हा सिग्नलला व्हिडिओ घेतोय तुझा. युट्यूबर हा, बिंग युट्यूबर हा. टाइम स्क्वेअर क्रॉसिंग. टोरंटोचं नेथन फिलिप नाही. मारतील लोक कॅनडाची बघतील तर. मजाक समजे हो. फोर्थ पण नाहीये म्हणजे काहीच नाहीये ह्याच्या. हा ऍक्च्युली हे फेमस आहे ना लाईट्स वगैरे. तेव्हा लोक फिरतायत सगळी. तर इकडे तुम्हाला मी सांगतो असे कार्टून कॅरेक्टर्स घालून असतात. ते येतात तुमच्याकडे फोटो काढायला आणि तुम्ही त्यांच्यावर फोटो काढला तर मध्ये $20 $15 मागणार. पण त्यांना आधीच सांगायचं की $2 मध्ये पण ते मानतात. जर तुम्हाला खरोखर फोटो काढायचा असेल तर घाबरायचं कारण नाहीये बिलकुल. हे असं एक मस्त तेव्हा काय भारी आहे. टाइम स्क्वेअर कडे नेहमी एक शो चालू असतो. ते लोक असं डान्स वगैरे करतात. तुम्हाला मी दाखवतो बघा. खूप जबरदस्त वाईब आहे. सो आता आम्ही भक्तीने आज गुरुवार असल्यामुळे भक्ती व्हेज खाणार आहे. तर व्हेज साठी भक्तीने शोधून काढलंय स्पाइस सिम्फनी. इंडियन आणि इंडो चायनीज आहे. तर हे किती रेटिंग होती भक्ती? 0.8 होतं रेटिंग. हा आता बघू आणि मग आम्ही तुम्हाला रिव्ह्यू देतो. म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही याल तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता. की नाही करू शकता. हा बरोबर. आम्ही तर तुक्का मारणार. डिश आली आहे. नॉनव्हेज साठी माझं चिकन लॉलीपॉप आणि व्हेज साठी मंचाव सूप. वाटतंय का इंडियासारखं भक्ती? दिसायला तर वाटतंय. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. मला तर नेहमीच चांगलं वाटतं सगळं. चिकन चांगलं आहे का? येस खूप छान आहे. मी घेतलाय मंचाव सूप आणि मला इंडियाची आठवण आली आहे मंचाव सूप पिऊन. खूप मस्त आहे. नेक्स्ट डिश मागवली आहे मटन किमा चिकन किमा. मटन किमा लॅम किमा. कसा आहे सूप? आग लागली आहे. नाकातून गळतंय पाणी. एकदम प्रॉपर असं वाटतंय की बाहेर पाऊस पडतोय. बाहेर पाऊस आपण गाडीवर जातो आणि इंडो चायनीज मंचाव ना बाई 1/2 तसा सीन झाला. एकदम भारी. नेक्स्ट आम्ही मागवलंय व्हेज ट्रिपल शेजवान नूडल्स अँड राईस. दिसायला तर टेम्पटिंग दिसतंय. तर आता तुझ्या भाषेत ताव मार. हो आता हे खाऊया. मस्तपैकी जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मॅग्नोलिया बेकरीमध्ये त्यांचं फेमस पुडिंग खायला. बनाना पुडिंग. आणि खूप थंडी आणि थंडी खूप आहे. हो गर्दी बघा फुल एकदम जबरदस्त. माहित नाही सुशी लॅब लिहिलंय पण सुशीचं एवढं रेस्टॉरंट काय कळलंच नाही. हेवन रूफटॉप हॉटेल न्यूयॉर्क. मस्त बिल्डिंग आहे एकदम कडक. आणि आलो आहे मॅग्नोलिया बेकरी मध्ये. इकडे बनाना पुडिंग आहे आणि अजून काय चांगलं वाटलं तर बघू. मॅग्नोलिया बेकरी फेमस आहे त्यांच्या बनाना पुडिंग साठी. तर हे 3 साइजेस मध्ये मिळतं. संकेत इथे आहे तेव्हापासून एव्हरी डे खातोय. तो एव्हरी डे हे स्मॉल वाला घेऊन येतो. पण आज आम्ही मीडियम ट्राय करणार आहे. हे सगळं पण आहे. व्हॅनिला केक्स आहेत, चीज केक, रेड वेल्वेट चीज केक. आणि ही फेमस रेडिओ सिटी आहे म्युझिक हॉल आणि ते NBC स्टुडिओ आहे. द टुनाईट शो. येस द टुनाईट शो मध्ये इथे सगळी लोक येतात. आणि इकडे दिसला पाहिजे तो. अजून काय बनाना पुडिंग आता फर्स्ट टाइम टेस्टिंग. येस तू तर स्ट्रीक तुझी कितला दिवस आहे आज? 4th डे कंटिन्युअसली. येस खाऊन बघ काय. बघूया व्हॉट्स द हाईप अबाउट. कसं आहे? चांगलं आहे. ते लोक भरपूर खातात पण. बनानाचे पीस पण आहेत ना. हो बनानाचे पीस पण आहेत. शिकरणच आहे आणि केक पण आहे. हा शिकरण केळ्याचं शिकरणच आहे. तसंच लागतं पूर्ण चांगलं. आणि आतमध्ये मध्ये मध्ये केक आहे. केक आणि केक क्रीम आणि बनाना. असं आहे. चांगलं आहे ना. नाही एवढं कसं खाणार ते मी खाणार. खा तू पण खा. येस. आता हा व्लॉग मी इकडेच थांबवतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता याच्या पुढची मजा बघूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.